फॅमिली मॅन फ्रॉम द व्ह्यू ऑफ कॉम्पिटेटिव्ह ॲस्पिरंट. फॅमिली मॅन ही एक ॲमेझॉन प्राईम व्हिडिओची सिरीज आहे, पण ती कॉम्पिटेटिव्ह ॲस्पिरंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कशी असेल हे रिव्हील करायचा प्रयत्न करतोय. कॉम्पिटेटिव्ह कॉमन सेन्स आपला चॅनल आहे आणि त्याच्यावरती ही फॅमिली मॅनच्या सीझन 1चं रिव्हील चालू करतोय मी. IMDbची रेटिंग याला 8.8 होती आणि ऑडियन्स स्कोअर याचा 91% आहे. दी फॅमिली मॅन मनोज वाजपेयींची सिरीज. ह्याच्यामध्ये एका बाजूला भाजीपाला नेणारा एक गृहस्थाश्रमातला माणूस आणि दुसऱ्या बाजूला गन घेऊन आपली ड्युटी करणारा एक ऑफिसर. मग त्यात त्याचे भरपूर असे पैलू दिसतात. ॲज अ हजबंड, ॲज अ ऑफिसर, एक टास्क फोर्स, त्याच्याकडे एक टास्क असतो, एक गोष्ट आयडेंटिफाय करायची असते. घरी तो बायकोला वेळ नाही देऊ शकत, मग बायको दुसऱ्या ठिकाणी वेळ देते. मुलगीचं वेगळ्या ठिकाणी वेगळ्या गोष्टी चालू असतात. त्याचा मित्र JK, ह्या सगळ्यातून थोडीशी शांतता मिळवणारा मनोज वाजपेयी आणि भरपूर सारे त्याने लावल्या आयडिया. सुरुवातच होते ऑफ द कोस्ट ऑफ कोची, इंडिया. कोची पासून सुरुवात होते. एक जहाज दाखवलंय ज्याच्यावरती काही लोक मल्याळम भाषेतून बोलत असतात. खूप वेळ हे डिस्कशन मल्याळम मधूनच चालतं. मला वाटतं कदाचित आपण मल्याळम मधून सिरीज बघतोय का, पण नाही, ते ह्यांच्यातलं आपापसातलं डिस्कशन असतं. हा आहे आपला मुसा अल कातिल नाव, हा आहे आसिफ भाई आणि हा त्यांचा अजून एक सहकारी ज्यांनी एक बोट हायजॅक केली आहे. तर सुरुवात मल्याळम भाषेतून होते. मल्याळम भाषा ही भारतात फक्त केरळ राज्यामध्ये प्रोबॅबली जास्त बोलली जाते. साधारण 2.5% समथिंग लोक मल्याळम भाषा बोलतात. मल्याळम भाषा ही इंडियन क्लासिकल लँग्वेजमध्ये येते. अभिजात भाषेचा दर्जा ह्याला 2013ला मल्याळमला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. मराठीला अजून अभिजात भाषेचा दर्जा नाहीये. आणि हे आहे कोची. कोचीला म्हटलं जातं अरबी समुद्राची राणी, का तर ते अरबी समुद्रातलं एक मुख्य बंदर आहे आणि आर्मीचं हेडक्वार्टर सुद्धा कोचीलाच आहे. एर्नाकुलम डिस्ट्रिक्टमध्ये कोची येतं. 48 किलोमीटरचा समुद्रकिनारा कोचीला आहे. ऍक्च्युली हा केरळचा किनारा आहे, ह्याला मलबार किनारपट्टी म्हणतात. कर्नाटकच्या किनारपट्टीला आपण म्हणतो कॅनरा किंवा कन्नड किनारपट्टी आणि महाराष्ट्रातली किनारपट्टी कोकण किनारपट्टी. अशा आहेत अरबी समुद्रातल्या किनारपट्ट्या. आणि या कोचीला कोचिन शिपयार्ड लिमिटेड कंपनी आहे, जी की एअरक्राफ्ट कॅरियर सुद्धा मरम्मत करते, बांधते. आणि ऍक्च्युली इंडियन नेव्हीचं हेडक्वार्टर सुद्धा आहे कोचीला आणि तिथे इंडियन नेव्ही डे सुद्धा साजरा केला जातो. नेक्स्ट सीन मध्ये बघितलं तर आपल्याला आपला आसिफ भाई, जो की वेपन घेऊन तयारीत असतो कधी पण या इंडियन कोस्टगार्ड वरती हल्ला करायला. इंडियन कोस्टगार्ड येतात. ऍक्च्युली त्यांना टिप मिळते की इथे एक बोट हायजॅक झाली आहे. हायजॅक वरून आठवलं, हायजॅकचे लॉ आहेत ना, हा 1982 ला सगळ्यात पहिल्यांदा हायजॅकचा लॉ आला. द हेग, ऍक्च्युली हाग म्हणतात पण हेग समजू. द हेगला कॉन्फरन्स होती, त्या कॉन्फरन्स मधून हायजॅकिंग लॉ आले. आणि सध्या रिसेंट मध्ये बघितलं तर अँटी हायजॅकिंग लॉ 2016ला अमेंडमेंट झाली आहे. आपले सिव्हिल एव्हिएशन मंत्री अशोक राजू यांनी हे लॉचं अमेंडमेंट आणलं होतं 2016ला. तर हे जे पिस्टन आपण हातात बघितलं आसिफच्या, ह्याला 9mm पिस्टॉल म्हणतात. 9mm का म्हणतात, का तर याचं जे बोर असतं म्हणजे होल असतं हे 9mmचं आहे. त्याच्यातून 9mm ची गोळी बाहेर पडते म्हणून त्याला 9mm पिस्टॉल म्हणतात. हे डबल ऍक्शन पिस्टॉल आहे. डबल ऍक्शन म्हणजे काय, इथून गोळी बाहेर जाते आणि जो गॅस मागे फेकला जातो त्या गॅसने पुन्हा एकदा लोड होतं. एकदाच खटका ओढावा लागतो आणि मग ह्याच्यामध्ये असलेल्या 13च्या 13ही राऊंड आपण फायर करू शकतो. 13 राऊंड असतात. इथे त्याच्या मॅगझिन ठेवायची असते आणि ही खटका ओढून गन तयार करतात, रेडी करतात. आणि मेकॅनिकल सेफ्टी असते. ऍक्च्युली गन बघितली तर भारतामध्ये फक्त 33 लाख लोकांकडेच गनचं लायसन होतं 2016 पर्यंत. मे बी आता वाढले असतील कदाचित लोक. गनचं लायसन कधीपासून आलं तर आर्म्स ऍक्ट हा लॉर्ड लिटनने आणला होता. लिटन वाईट होता तर लॉर्ड रिपन हा चांगला होता, देव माणूस होता. नेक्स्ट बघितलं तर आपल्याला इंडियन कोस्ट गार्ड दिसतात, जे आसिफला सांगतात की थांब, तू वेपन डाऊन कर, इथे एक जण पुकारतोय, डाऊन युअर वेपन, डाऊन युअर वेपन. हे इंडियन कोस्ट गार्ड आहेत. ब्लू यांचा युनिफॉर्म आहे, स्काय ब्लू कलरचा. भारतीय तटरक्षक दल, वयम रक्षाम हे त्यांचं मोटो आहे आणि हा त्यांचा फ्लॅग आहे. फ्लॅग पूर्ण ब्लू कलरचा आहे. ब्लू म्हटलं तर आठवतं पहिल्यांदा की SDGचं ब्लू इकॉनॉमिक गोल आहे, जे की 14 नंबरचं गोल आहे, 14 नंबर. इंडियन कोस्ट गार्ड मराईन रिसर्च आणि रेस्क्यू दोन्ही पण काम करतात. वयम रक्षाम त्यांचा मोटो आहे. ऍक्च्युली भारताला समुद्र किनारा जो मिळाला आहे ना, ह्या समुद्र किनाऱ्या शेजारी एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असतो.
आणि भारत हा जगात 18व्या क्रमांकाचा सगळ्यात जास्त एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन असलेला कंट्री आहे. त्यामुळे त्याच्या रक्षणासाठी हे भारतीय तटरक्षक दल आहे. आणि हा आहे भारताचा एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन. एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक म्हणजे काय? इथे समजा तेलाची खाण मिळाली तर त्याचे संपूर्ण राईट्स भारताकडे, नवी दिल्लीकडे असणार. आपण इथे तेल काढू शकतो, डीप सी मायनिंग करू शकतो, बऱ्याच गोष्टी करू शकतो. तर ह्याच्या काही आंतरराष्ट्रीय सीमा आहेत. जसं की 1982च्या लॉ नुसार या सीमा ठरल्या आहेत. एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन हे 200 नॉटिकल मैलापर्यंत असतं. टेरिटोरियल वॉटर म्हणजे काय? तर पहिले 12 नॉटिकल मैल आपलं टेरिटोरियल वॉटर असतं. इथे पूर्णपणे भारताचे लॉ लागू होतात. आणि कॉन्टिजियस झोन हा 24 नॉटिकल मैलचा असतो आपल्या भूसीमेपासून. म्हणजे ही आपली भारताची सीमा, त्याच्यापासून 12 नॉटिकल मैल जे काय असेल ते आपलं टेरिटोरियल वॉटर. पुढचे 24 कॉन्टिजियस झोन म्हणजे संलग्न सीमा म्हणतात. एक नवीन अमेंडमेंट आली आहे, त्यानुसार ही 200 नॉटिकल मैलची सीमा ही 350 नॉटिकल मैल होणार आहे. ऍक्च्युली पेंडिंग आहे, पूर्ण झाल्यावर कळेलच. नंतर आपण बघतो श्रीकांत तिवारी हा आपल्या घरातून निघतो, धक्के खात खात सेंट्रोतून मुलाला सोडून आपल्या ऑफिसमध्ये येतो, फेस रिकॉग्नायझेशन करतो, त्याचा ऑथोराइज्ड होतं आणि तो आतमध्ये येतो. तो काम करतो टास्क मध्ये. टास्क काय? तर थ्रेट अनालिसिस अँड सर्वेलन्स सेल आहे. थ्रेट अनालिसिस करतं हे आणि सर्वेलन्स करतं. ऍक्च्युली दिस इज वर्किंग पॅरलल विथ NIA अँड वर्किंग विथ रॉ. ह्या दोघांबरोबर एक काम करतं, स्पेशलाइज सेल आहे. पुढच्या सीन मध्ये आपण बघतो की ज्या 3 आतंकवाद्यांना पकडलाय त्यांना CISF ची टीम हँड ओव्हर करायला येते. हा आहे इम्रान पाशा, सख्त लॉंडा, कभी पिघलता नाहीये. आणि हे 3 आहेत आपले टास्कचे फोर्सची माणसं. तर CISF काय? सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी त्यांचा मोटो आहे, संरक्षण एव सुरक्षा. तर ही इंडस्ट्रियलला सिक्युरिटी देते. इंडस्ट्री बरोबरच जे भारतीय विमानतळ आहेत, हवाई अड्डे, त्यांना पण हेच सिक्युरिटी देतं. ऍक्च्युली हे 10 मार्च 1969 ला एका पार्लमेंटच्या लॉने आले आहेत. ऍक्च्युली गोष्टी 2 प्रकारे येतात. एक तर पार्लमेंटच्या लॉने, ज्याला वैधानिक म्हणतात, आणि दुसरे संविधानिक, म्हणजे संविधानामध्ये आपल्या संविधानाच्या पुस्तकामध्ये ज्यांची नोंद आहे ते सगळे संविधानिक बॉडी आहेत. एक्झाम्पल आर्मी, पोलीस, हे संविधानिक आहेत. तर जे पार्लमेंटच्या लॉने येतात त्यांना आपण म्हणतो वैधानिक. CISF मध्ये SSG आहे सध्या, स्पेशल सिक्युरिटी ग्रुप आहे, जो की होम मिनिस्ट्री ज्यांना अपॉइंटमेंट, ज्यांचं नाव सांगते त्यांना हे सिक्युरिटी देतात ऍक्च्युली. आणि हे सिक्युरिटी अगेन्स्ट फायर हजार्ड सुद्धा देतात. CISF, सेंट्रल इंडस्ट्रियल पोलीस फोर्स. आणि सध्या सुबोध कुमार जयस्वाल ह्याचे डायरेक्टर जनरल आहेत, आणि जे की IPS असतात, महाराष्ट्र केडरचे आहेत, 1985 चे बॅचचे आहेत. पुढे आपण बघतो की हे कुलकर्णी सर आहेत. कुलकर्णी ही इज फ्रॉम NIA, म्हणजे की या तिघांना इन्स्ट्रक्शन देतात बॉम्बस्फोट नंतर. काला घोडाला बॉम्बस्फोट होतो, त्याच्यानंतर स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन देतात की पुन्हा असं काय घडलं तर तुमचं काय खरं नाही, सस्पेंड. NIA काय? हे NIAचं हेडक्वार्टर तिथे दाखवलंय, सिरियल मध्ये दाखवलंय, ऍक्च्युअल मधलं नाहीये हे. NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची बॉडी आहे. ऍक्च्युली होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते ही सुद्धा. एस्टॅब्लिश झाले 2008 ला. 26/11चा टेरर अटॅक झाल्यानंतर ह्याचं बिल आलं, ही पास झालं, आणि NIA ऍक्च्युली हे प्रेडिक्ट करतं एखादा होणारा अटॅक, हल्ला. NIA थ्रू प्रेडिक्ट केला जातो. राजनाथ सिंग होम मिनिस्टरनी 2016 ला एक बिल आणलं होतं की स्टेट पोलीस चीफ वरती यांची जी डिपेंडन्सी आहे, प्रत्येक गोष्टीला विचारावं लागतं, ही थोडी कमी व्हावी म्हणून हे बिल 2016 ला आणलं होतं राजनाथ सिंगच्या काळात. आपण नंतर बघतो की ही नवीन जॉईनिंग येते, IB थ्रू आलेली ही टास्क मधली जॉईनिंग आहे. त्याला JK माहिती देत असतो. माहिती कुठली तो सांगत असतो, जस्ट कॉल मी JK, नॉट JK सर. ही IB तून आली आहे. तर IB म्हणजे काय? तर IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो, खुफिया विभाग, इंडिया. 1885 ला स्थापना याची, ब्रिटिशांच्या काळातली स्थापना याची, ती पण रशियन ट्रूपच्या अगेन्स्ट झालेली. हा भारत शेजारी पाकिस्तान, त्याच्या शेजारी असलेला अफगाणिस्तान, ह्याच्यावरती डोळा होता रशियनचा. मग रशिया इथे आली तर भारतात याला वेळ नाही लागणार, त्यामुळे या IB ची स्थापना केली गेली होती. ऍक्च्युली IB भारताच्या टेरिटरीमध्ये ज्या गोष्टी होतात त्याच्यावरती खूप बारीक लक्ष ठेवून असते. त्यांचा मोटोच आहे जागृतम अहिर्निशम, म्हणजे ऑलवेज अलर्ट. ह्याचे डायरेक्टर अरविंद कुमार आहेत सध्या. नंतरच्या सीन मध्ये आपण बघतो की मेजर समीर हे मुसाला भेटायला जातात ISISच्या हेडक्वार्टरला. ह्यांना एक मिशन, खुफिया मिशन करायचं असतं, त्याच्यासाठी एक माणूस पाहिजे असतो, एक रिक्रूट हवी असते, जे ते ह्यांच्या थ्रू मिळवतात. हा आहे अल कातिल उर्फ मुसा भाई.
मुसाभाई यांना भेटतो आयसिस मध्ये. हा आयसिसचा फ्लॅग बघा, आणि हे पहाडी एरिया सगळा सिरिया, त्या अफगाणिस्तान तिकडचा. बघा एक पेपर कटिंग तिथे सिरियल मधलंच आहे. 23 मिसिंग फ्रॉम केरला टू जॉईन आयसिस, सस्पेक्ट टू बी जॉईन. म्हणजे आयसिस केरळातून सगळे रिक्रूट हे आयसिसला जातात असं एक सस्पेक्शन्स आहे. तर हे आयसिस कुठे आहे? आयसिस सिरियामध्ये आहे. हा जो कलर्ड एरिया आहे हा सगळा आयसिसचा एरिया आहे. शेजारी टर्की आहे, इराण, इराक. हा आयसिसचा लोगो आहे, हा आयसिसचा फ्लॅग जो आपण मगाशी बघितला. आणि हे आहेत बगदादी साहेब. ह्यांना 2019-20ला युएसच्या एका हल्ल्यामध्ये सुसाईड बॉम्बिंग करून यांनी स्वतःला संपवून घेतलं. हे स्वतःला खलिफा मानायचे, सगळ्या मुस्लिमचा हेड म्हणायचा, आणि भरपूर कांड केले होते. शेवटी तसाच झाला खतरनाक. आपण हे बघितलं तर ही टर्की आहे, आणि तुर्कीची राजधानी अंकारा आहे. इस्तांबूल त्यांचं मोठं शहर आहे, आणि सध्या अर्दोगानचं सरकार इथे आहे. 8.2 CR पॉप्युलेशन आहे यांची. 8.2 CR म्हणजे मुंबई, पुणे आणि थोडासा एरिया जोडला ना तर ह्यांची अख्ख्या देशाची पॉप्युलेशन बनेल. पुढे बघितलं तर इराक आहे. इराकची राजधानी बगदाद आहे. बगदाद आणि मुस्तफा अल कदिमी यांचं सरकार आहे, दिनार चालतो. इराणची राजधानी तेहरान आहे, आणि इराणमध्ये सध्या अली खामेनीची सरकार आहे. 8.2 CR, सेम तुर्की एवढीच त्यांची पण पॉप्युलेशन आहे. सिरियाची राजधानी दमास्कस, बशर अल असादचं सरकार, आणि 1.7 CR फक्त पॉप्युलेशन आहे सिरियाची. ऍक्च्युली काउंट पण करत असतील की नाही हे पण प्रश्नच आहे. हा डोमेस्टिक व्हायलन्स बघू शकतो. ह्यांचं म्हणणं आहे तुम्ही घरात लक्ष देत नाही, ह्यांचं म्हणणं आहे तुला माहिती आहे का मी काय करतो. आणि ह्या दोघांना बाजूला ठेवलं तर हे आहेत आपले साहेब, अथर्व साहेब. अथर्व फ्लूट वाजवतोय आणि त्यासमोर एक प्लांट ठेवलाय. हे प्लांट घरी ठेवलाय का तर हे शेड लिव्हिंग प्लांट आहे, हे घरातच असतं. हे झेरोफायटिक टाईपच्या प्लांट्स मध्ये येतात. झेरोफायटिक म्हणजे काय तर जे दुष्काळात किंवा डेझर्ट मध्ये प्लांट लागतात ना त्यांना झेरोफायटिक म्हणतात. हे 20 तासापेक्षा पण जास्त वेळ ऑक्सिजन सोडू शकतात. एक्झाम्पल बांबू प्लांट आहेत, एक्झाम्पल ॲलोवेरा आहे, परत मनी प्लांट आहे. आणि नासाने यांना रिकमेंड केलंय की तुम्ही घरात लावा. तुम्ही एखाद्या वेब क्रोमवरती गेलात आणि जस्ट टाकलं नासा रिकमेंडेड प्लांट्स तर तुम्हाला अख्खी 20 झाडांची लिस्ट येईल. ते पण घरी तुम्ही एक इनिशिएटिव्ह करू शकता. ऑक्सिजनचं महत्व कोरोनाने आपल्याला छान समजावून दिलंय. सगळ्या गोष्टी अपार्ट, फोकस ऑन द अथर्व. अथर्व वाजवतोय फ्लूट, वाजवायचा प्रयत्न करतोय. तर फ्लूटचा ओरिजिन कुठे आहे तर फ्लूटचं ओरिजिन इंडियामध्ये 1st सेंचुरीला सापडतं. 1st सेंचुरीला अमरावतीला आणि सांचीला फ्लूट सापडल्या होत्या. ही ऍक्च्युली बोन पासून बनलेली फ्लूट आहे, खूप एन्शियंट फ्लूट आहे ही. ही आहे इंडियन फ्लूट, बांबू पासून बनवलेली एकदम सिंपल फ्लूट. ही आहे वेस्टर्न फ्लूट, युरोपामध्ये असलेली. ऍक्च्युली युरोपामधल्या फ्लूट्स होत्या त्या खूप आधीपासून होत्या, मध्य काळात गायब झाल्या होत्या. परत एशियनशी संपर्क आल्यावरती अरबी लोक युरोपमध्ये घेऊन गेले. इंडियन फ्लूट खूप सिंपल आहे, लाकडाची बनवलेली असते. 8 होल असतात याला, आणि हा इकडचा मेन होल जिथून एअर कॉलम आतमध्ये येतो. एअर कॉलम व्हायब्रेशन हेच याचं प्रिन्सिपल आहे ऍक्च्युली. फ्लूट म्हटलं तर हरिप्रसाद चौरसे यांचं नाव घेतलं नाही असं होऊच शकत नाही. यांना पद्मभूषण, पद्मविभूषण दोन्ही अवॉर्ड आहेत 1992-2000 साली. आणि हे आपले पुण्यातले मिलिंद दाते. जी साईड फ्लूट असते ना, म्हणजे हे जे साईडने वाजवतात ह्याला वेणू म्हणतात, आणि 1998 पासून ही भरतनाट्यम मध्ये सुद्धा वापरली जाते. मग अथर्व साहेब वाजवायला घेतात शेहनाई. त्यापेक्षा जास्त डिफिकल्ट गोष्ट आहे फ्लूट पेक्षा पण वाजवणं. ही वूड आणि मेटल दोघांनी बनलेली असते. शेहनाईचं नाव घेतलं आणि उस्ताद बिस्मिल्ला खानचं नाव नाही आलं असं होऊच शकत नाही. भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण तिन्ही अवॉर्ड आहेत. आकाशवाणीसाठी हे संगीत वाजवायचे. ऍक्च्युली शेहनाई ओरिजिनल इंडियातलीच आहे, पण ती इम्प्रुव्हमेंट कशी होत गेली तर सुरुवातीला पुंगी होती. सापासमोर जी बीन वाजवतात ती बीनची इम्प्रुव्हमेंट झालेली ही गोष्ट शेहनाई आहे. मॅरेजमध्ये, कॉन्सर्टमध्ये शेहनाई वाजवली जाते, आणि मंदिरातल्या रिच्युअल्स मध्ये सुद्धा शेहनाई वाजवली जाते. नगारे, चौघडा, त्याच्याबरोबर शेहनाई सुद्धा. त्याच्यानंतर आपण बघतो तर हे डॉक्टरच्या कन्सल्टेशनसाठी येतात, यांची अपॉइंटमेंट असते. बिकॉज हेच क्रिटिकल क्रिटिकल पर्सन आहे हा. ह्याचं टेन्शन, बाकीच्या गोष्टी एवढ्या असतात की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी यांच्या इनस्टेबल आहेत. डॉक्टर यांना विचारतात तुम्ही ड्रिंक करता का, स्मोक करता का, यांचं एकच उत्तर असतं ओनली ओकेजनली. आणि ओकेजन कधी असतं? दिवसातून 2 वेळा, 3 वेळा सुद्धा. पूर्ण व्हेजिटेरियन माणूस आहे, बनारसी आहे, तिवारी आहे, बट स्टील ही स्मोक, ही डू एव्हरीथिंग. मग ह्यांना सांगितलं जातं की तुम्हाला डायबिटीज आहे. व्हॉट इज डायबिटीज? डायबिटीज म्हणजे ब्लड शुगर लेवल इम्बॅलन्स होणं.
ह्याच्यामध्ये हायपरग्लायसेमिया कंडिशन असते, ज्याच्यात ती हायपर म्हणजे वाढते आणि हायपोग्लायसेमिया म्हणजे शुगर कमी होते. ऍक्च्युली शुगर वाढली तरी चालते, शुगर कमी होणं परवडत नाही. समजा 80 ची शुगर तुमची 40 वरती आली तर ही खूप क्रिटिकल कंडिशन आहे. तुम्ही याच्यामध्ये बेशुद्ध सुद्धा पडू शकता. का तर मानवी मेंदू असतो, त्या मेंदूला दोनच गोष्टी लागतात. एक म्हणजे ग्लुकोज आणि दुसरं म्हणजे ऑक्सिजन. 1 मिलीसेकंद जरी ऑक्सिजन कमी पडला किंवा ग्लुकोज, तर तुमचा मेंदू कोमामध्ये जातो. परमनंटली मरू शकता तुम्ही. पूर्ण मरू शकता किंवा पार्शियली सुद्धा. त्यामुळे डायबिटीज असो नसो, खिशात एक चॉकलेट ठेवणं, शुगर कमी होईल तेव्हा ते खाणं. शुगर ऍक्च्युली व्होल ब्लड मध्ये मोजलं जातं, मिली मोल पर लिटर हे असं युनिट आहे. ब्लड प्लाझ्मा मध्ये शुगर काउंट केलं जातं. पुढे आपण बघतो क्वेटा. बलुचिस्तान पाकिस्तान मधला हे आहे, जिथे सगळे चांडाळ चौकडी जमलेली असते आणि ही चांडाळ चौकडी चर्चा करत असते मिशन झुल्फिकार बद्दल, की कसं पाकिस्तान इन्स्टेबल करून पाडता येईल. जो ऑलरेडीच इन्स्टेबल आहे, आधीचं मरकट तशातही मध्य प्याले. सुंदर उदाहरण आहे क्वेटामध्ये. क्वेटा क्वेटाचा लोगो आहे हा उंट आणि खाली हे डोंगर, बिकॉज ते पहाडी एरिया आहे क्वेटा. उंट म्हटलं तर भारतात उंट कुठे आहे? राजस्थानात. उंट संशोधन केंद्र आहे बिकानेरला. उंटाच्या दुधाचं संशोधन केंद्र पण बिकानेरलाच आहे. हे माझंच ड्रॉइंग आहे. हा बलुचिस्तान एरिया आहे. पाकिस्तानामध्ये 4 प्रोव्हिन्स आहेत, जसे पूर्वी भारतात होते मद्रास प्रोव्हिन्स, बॉम्बे प्रोव्हिन्स, असे हे पाकिस्तानात अजूनही प्रोव्हिन्स आहेत. 4 प्रोव्हिन्स आणि 4 युटी आहेत. खूप सिंपल जिओग्राफी आहे त्यांची अभ्यास करायला. बलुचिस्तान सगळ्यात मोठं राज्य आहे. ऍक्च्युली ते खूप मोठं आहे, तेवढीच त्याची कमी पॉप्युलेशन आहे, सगळ्यात कमी. का तर पूर्ण पहाडी एरिया आहे. असे पासेस आहेत तिथे. हा बोलन पास आहे तिकडचा. आणि ह्या बलुचिस्तान मधून अफगाणिस्तान टू बलुचिस्तान, बलुचिस्तान टू पंजाब आणि पंजाब टू भारत कलकत्त्यापर्यंत अरबी लोक व्यापाराला यायचे. खूप मोठं व्यापारी केंद्र बलुचिस्तान होतं क्वेटा. ऍक्च्युली आता खूप डिस्ट्रॉइड आहे. हे आपले शेजारी आहेत. हा आपला छोटा भाऊ पाकिस्तान, दुसरा छोटा भाऊ बांगलादेश, नेपाळ, भूतान, हे सगळे शेजारी आहेत. शेजारी श्रीलंका आहे आपला छोटासा, इथे पाल्कची सामुद्रधुनी आहे. बचपन में भूत आया, क्रमानुसार कोणाची किती सीमा आहे लक्षात ठेवायला. बचपन ब म्हणजे बांगलादेशची सगळ्यात मोठी सीमा आहे आणि सगळ्यात छोटी सीमा अफगाणिस्तानची आहे, जी इथे लागते आपल्या गिलगिट बल्चिस्तान एरियामध्ये. ओके, सो आतापर्यंत आपण सीझन 1 मधले 3 पार्ट बघितले. उरलेले 3 पार्ट मी लवकरच रिव्हील करेन. थँक्यू. आणि काही सजेशन्स असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.